नमस्कार सखींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. सध्या पवित्र असा अधिक मास सुरू आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंच्या साधनेचा असला तरी आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी आपण कुलदेवतेची पूजा करणे तितकेच महत्त्वाचे असते. अनेक जण मला विचारतात की ताई, अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरता येते का? ती कशी भरावी आणि त्याचे काय महत्त्व आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की अधिक मासात ओटी भरण्याचे महत्त्व काय, ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागते, घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन ओटी भरण्याची सोपी पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटी भरताना कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ते मी आकाशी रंगाचं खणाचे ब्लाऊज पीस घेतले आहे आणि त्याला ओटी भरण्यासाठी त्रिकोणी आकार कसा द्यायचा ते दाखवत आहे. आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी माता. तर ह्या 14 तारखेलाच मी तुळजापूरला गेले होते. तेव्हा नऊवारी साडीची कणानाऱ्याने ओटी भरली होती. त्यामुळे मी आता ब्लाऊज पीस घेत आहे. तुम्ही साडीही घेऊ शकता. खणाची घडी अशा प्रकारे घाला की त्याचा त्रिकोणी भाग समोर दिसेल. यालाच आपण देवीचे रूप मानतो. सखींनो, शास्त्रानुसार अधिक मास हा मळमास मानला जात असला तरी श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आहे पुरुषोत्तम मास. या महिन्यात केलेले कोणतेही व्रत, दान किंवा पूजा ही इतर महिन्यांच्या तुलनेत अनंत पटीने अधिक फळ देते. चला तर मग आता आपण पाहूया की कुलदेवीच्या ओटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. एक स्टीलचे असे ताट घ्यायचे, त्यावर खण, शक्यतो सुती किंवा रेशमी खण घ्यावा. त्यानंतर नारळ, शेंडी असलेला आणि पाण्याचा असावा आणि नारळाची शेंडी देवीच्या मूर्तीकडे असावी. 2 विड्याची पाने आणि त्या पानावर नाणं व सुपारी ठेवावी. विड्याच्या पानाचं देठही नेहमी देवीकडेच ठेवावं. त्यानंतर देवीला आवडतं फूल. आता इथे मी छान सुवासिक गजरा घेतला आहे. एखादं फळ, कोणतंही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता घेऊया शृंगाराचे साहित्य. इथे मी घेतले आहेत काचेच्या हिरव्या बांगड्या. काचेच्या बांगड्या 6 किंवा 9 असं घ्यायचं. काजळ, मेहंदी, कंगवा, आरसा आणि गळ्यात घालण्यासाठी काळ्या मण्यांचं मंगळसूत्र असं घ्यायचं. हे मंगळसूत्रही मी तुळजापूरलाच घेतलं होतं. त्यानंतर असे घ्यायचे तांदूळ, ओटी भरण्यासाठी लागणारे तांदूळ घ्यायचे. आणि त्यानंतर घ्यायचं ओटीचं सामान मिळतं तीही पुडी घ्यायची. त्याच्यात खारीक, हळकुंड, बदाम, मणी, हिरव्या बांगड्या अशा असतात. ती पुडी घ्यायची. ती पुडी मी आता कापून त्या तांदळाच्या ह्याच्यात सोडून घेतली आहे. ओटीचं हे ताट सजवतानाही मनात आपल्या कुलस्वामिनीचं नाव सतत घेत राहायचं. आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे, त्यामुळे मी ओम श्री तुळजाभवानी माताय नमः हे मनातल्या मनात जप चालू आहे. आणि हे मी सौभाग्याचं साहित्य अजून घेतलं. इथे लागणारी पावडर, बिंदी, नेलपेंट असं थोडं बहुत का होईना जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता शृंगाराचं साहित्य. आता देवीला दाखवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे खडीसाखर घेतली आहे. आणि पहिल्यांदाच हे मी देवीसाठी खास तांबूल तयार केला आहे. मला जमतं तसं मी बनवलं आहे. ॲक्च्युली मी हे पहिल्यांदाच बनवलं आहे. यात मी वेलची, लवंग, खडीसाखर घातली आहे आणि त्याचा त्रिकोणी आकार घालून वर लवंग टोचला आहे. असा तांबूल मी पहिल्यांदाच बनवला आहे. आणि इथे दक्षिणा म्हणून मी 100 रुपयाची इथे नोट ठेवली आहे. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे तर एवढं तुम्ही दक्षिणा देऊ शकता. अशा प्रकारे ओटीचं हे सुंदर ताट माझं तयार झालं आहे. तुम्ही पाहिलातच, मी सर्व माहिती इथे सांगितली आहे. तुम्हीही तुमच्या कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी असं ताट सजवून तयार करायचं आहे. सखींनो, आता आपण प्रत्यक्ष विधी पाहूया. जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ गावी जाता येत नसेल
तर काळजी करू नका. तुम्ही घरातल्या देवाऱ्यातल्या देवीचा टाक किंवा मूर्तीसमोर ही ओटी भरू शकता. माझ्याकडे तुळजाभवानी मातेची 2 ते 2.5 इंचाची छोटीशी मूर्ती आहे. तिथे आता मी ओटी भरणार आहे. आज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मी सगळ्या देवांना उजळून घेतले आणि सगळ्या देवांशी छान अशी पूजा करून घेतली होती. चला तर मग सखींनो, आता आपल्या कुलस्वामिनीची आपण ओटी भरून घेऊया. प्रथम मी तुळजाभवानी मातेला हळद, कुंकू, अक्षता लावून घेतल्या. त्यानंतर मी स्वतःलाही हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर आपण तयार केलेल्या ओटीवर म्हणजेच नारळ आणि खणावर देखील हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा. ओटी भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून पूजेचे पूर्ण फळ मिळेल. आता हे ओटीचे ताट आपण दोन्ही हातांनी पकडून अलगद उचलून आपल्या छातीपर्यंत आणायचे आणि देवीला मनोमन नमस्कार करून देवीच्या पायाजवळ न्यायचे आणि ते खाली ठेवायचे. त्यानंतर आपण एखाद्या सवाष्णीची जशी ओटी भरतो तसे हातात तांदूळ घेऊन आता इथे मी वर देवीच्या मूर्तीपर्यंत नेऊन खाली ठेवते. असे मी 5 वेळेला केले. थोडे थोडे तांदूळ घेऊन 5 वेळा देवीच्या पायापर्यंत नेले आणि परत त्या ताटात ठेवले. असे करून आणि 5व्या वेळेला देवीला अक्षता वाहून नमस्कार केला. जसं आपण सवाष्णीची ओटी भरतो तशीच ओटी भरायची. अधिक मासातील मंगळवार किंवा शुक्रवार कुलदेवीची पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच अष्टमी, नवमी आणि पौर्णिमा तिथी असल्यास अतिशय उत्तम. आजचाही दिवस छान होता, कमला एकादशी, त्यामुळे मी आज ओटी भरून घेतली. तसंच माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत, त्यांची आज छान पूजा करून घेतली. तुळस वगैरे वाहून सुंदर त्यांचीही मी पूजा करून घेतली. ओटी भरून झाल्यावर मी हात जोडून देवीकडे मनोभावे प्रार्थना केली. माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुका क्षमा कर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. मुलाबाळांना नोकरी धंद्यात यश येऊ दे, आरोग्य चांगलं राहू दे. तसेच तुझी सेवा आमच्याकडून अशीच कायम घडू दे. त्यानंतर मी परत ओटीचं ताट उचलून परत देवीच्या समोर देवीला दाखवलं आणि मग ते खाली ठेवलं. परत प्रार्थना म्हणाले, परत देवीची माफी मागून ताट खाली ठेवलं. देवीची ओटी भरताना खण किंवा बांगड्या निवडताना काळा किंवा गडद निळा रंग अजिबात वापरू नका. लाल आणि हिरवा रंग सर्वात शुभ मानला जातो आणि असा आकाशी रंग छान शुभ मानला जातो. अनेक जण नारळाची शेंडी स्वतःकडे ठेवतात, पण तसं न करता नारळाची शेंडी नेहमी देवीच्या मूर्तीच्या दिशेने असावी. आता मी आरती करणार आहे, त्यासाठी मी आरतीचं असं सुंदर छान ताट सजून घेतलं. ओटीच्या खणाचे काय करावे असे माझ्या प्रत्येक सखीला प्रश्न पडतो. तर पूजा झाल्यानंतर हा खण तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा तुमच्या घरातील एखाद्या सुवासिनीला तो वापरायला देऊ शकता. जर तुम्ही साडी ठेवली असेल ओटीमध्ये तर ती साडी तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः हे सर्व वापरू शकता. आता मी सुंदर अशी आरती करून घेतली. पहिली गणपती बाप्पाची, नंतर विठ्ठलाची आरती केली. आज कमला एकादशी होती त्यामुळे विठ्ठलाची, दत्त महाराजांची, स्वामींची, तसेच आपल्या कुलस्वामिनीची तुळजाभवानी मातेची मी सुंदर आरती केली. आणि इथेही मी आरती तुम्हालाही देत आहे. तुम्हालाही कुलस्वामिनीचे आशीर्वाद लाभू दे. तर सखींनो, अशा अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही या चालू अधिक मासात आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. भक्तिभावाने केलेली छोटीशी सेवाही आई भवानी किंवा तुमची कुलदेवी नक्कीच स्वीकारते. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अधिक मासात ही सेवा करता येईल. तुळजाभवानी मातेच्या ह्या सेवाने माझं अगदी मन प्रसन्न झाले.
जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत तुळजाभवानी मातेचा उदो उदो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.